प्रभागात समस्या म्हटल्यावर खूप समस्या आहेत. त्यापैकी काही समस्या म्हणजे रस्त्यातले झालेले अतिक्रमणे, त्याच्यानंतर जे बेसिक म्हणजे घंटागाडी नियमितपणा नाही. त्याच्यानंतर अजून म्हटलेलं आहे रात्रीच्या वेळेस इथं भरपूर प्रमाणात अंधार असतो आणि रस्त्यातून जाता येताना आपण बघू शकतो हे कुबेर हॉटेल वगैरे जवळ याच्या मागं वगैरे बघितलं तर सांडपाण्याची व्यवस्था व्यवस्थित केलेली नाही आहे. तर या खूप अशा भरपूर समस्या आहेत की ज्या इथं सुटलेलं नाही आहे आणि वारंवार यांच्याबद्दल तक्रार देऊन सुद्धा नगरपालिकेतून काही आपल्याला रिस्पॉन्स भेटत नाही. किंवा मग माझ्याकडं अर्ज वगैरे मी भरपूर प्रमाणात अर्ज वगैरे केलेत, पण त्या अर्जाला कुठल्याही प्रकारचं हे केलेलं नाही, दखल घेतलेली नाही, काही नाही. तर ह्याच समस्या आम्हाला वारंवार सामोरे जावं लागतंय. आता तुम्ही बघू शकता रस्ता तर अजिबात नाहीच्या बरोबरच आहे. मुरुम वगैरे नगरपालिकेचं लक्ष नाही. मी रस्त्याच्या अतिक्रमणाबद्दल पण बोललोय. त्यानंतर ते रस्त्यात आता तो संध्याकाळी शेकडो नागरिक कॉलेज रोडला फिरायला येतात. फिरायला येताना कॉलेजचे मुलं वगैरे येतात तर कॉलेज रोड पण खराब आहे. आणि त्यानंतर आता जर समजा रस्त्याने शेकडो नागरिक फिरायला येतात पण सांडपाण्याचं तिथं एवढा प्रचंड वास सुटलेला असतो. ह्या गोष्टी पण असतात आणि ह्या गोष्टी अजूनपर्यंत सोडवण्यात आलेलं नाही. आता जी निवडणूक होणार आहे त्यामध्ये तुम्हाला कसं नेतृत्व हवं आहे, काय अपेक्षा आहे त्यांच्याकडनं? नेतृत्व असं हवं आहे की जे तरुणांकडे नेतृत्व गेलं तर चालेल का, काय वाटतं? तरुणांकडे नेतृत्व तरुणांकडे जावं या मग स्थानिकांकडे जावं किंवा अनुभवी व्यक्तींकडे जावं की जेणेकरून शहराचा विकास होईल आणि आदर्श शहर म्हणून आपलं एक उदय येईल. कारण की श्रीरामपूर नगर परिषद बघितली आपण, संगमनेर नगर परिषद बघितली, यांचा आदर्श घेता आपण पण त्या प्रमाणात कुठेतरी मागं पडतोय का हे जरा